राम राम मित्र, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या. तर बघू शकता तुम्ही बेकार पाऊस चालू आहे सध्या. रात्रीपासून पुरा पाणी चालू आहे. इकडं बघू शकता हे बघ, पाण्यात गोंगता घेऊन वाडा जाडताय. बघून घ्या, बेकार पाऊस चालू आहे. हे बघा सगळं खळाखळ वाहू राहिले, पाहू शकता तुम्ही. गाईस बघू शकता, पुन्हा डबल पाणी पूर्ण चालू झालेलं आहे. पाहू शकता एकदम पूर्ण वाहत आहे. आणि वरतून पाणी बघू शकता तुम्ही कितला पडला आहे. तर चला मग, आपले काका काय दोन शब्द सांगणार आहेत, तर पाहूया आपण पावसाच्या बाऱ्यामध्ये काय सांगतात. तर ऐकू त्यांच्या तोंडून. पहिल्या मराडापासून पाणी असा आलेलाच नव्हता मित्रांनो. आम्ही बाहेरच होतो इथल्या दिवस. आता 2-4 दिवस झाले शेवणीवर आले आणि असा पाणी पडला, पण चाऱ्याचा पत्ता नाही आहे. बघू शकता मित्रांनो, या पाण्याने कसं चारा होतो का नाही होतो. आता पुढची अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. तर पाहू शकता, आपल्या काकांच्या तोंडून ऐकला, पहिला पाणी असा कधीच इथंपर्यंत पडलेला नव्हता. सगळे वाडे आमचे बाहेरच होते. तर आता 4-5 दिवसापासून आम्ही इकडं डोंगरात आलो आहे. तर पहिला पाणी आता आम्हाला असा बघायला भेटला आहे. तर रातच्या धरून पाणी सध्या चालू आहे हा पाणी. तर तुम्ही पाहू शकता सगळे वगळ्या आणि ते आणि सगळं वाहत आहे एकदम. हे पाहू शकता पूर्ण कितलं पाणी वाहत आहे. तर चला मग पाहूया आता, हा पाणी कटपर्यंत चालतोय, कितला तास चालतोय, तर पाहूया मग. आपला आता बोखरी आहे. तर आपण आता आहे ना वाडा जाणार आहे. तर बघू शकता आपला वाडा कसा आहे इकडे पूर्ण पावसाचा.
आमचे मेंढरं तिकडे उभे आहेत, बाकीचे मेंढरं इथं कोंडलेले आहेत. त्यांचे कान सुजून गेले तर त्या मेंढरांना इथं कोंडून ठेवलेत, कारण का पूर्ण त्यांचं कान सुजून गेलेत. आता पण एक मेंढरीचं कान सुजू दे. बघू शकता मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. आपण वाडा जाळत होतो तो बघू शकता इकडं. तर आज आहे साखरी शुक्रवार बाजार. तर बघू शकता हे कसे मोटरसायकलवर मेंढर नेत आहे, पाहू शकता. हे बघ हे इकडनं पाहून घ्या कसा खांद्यावर आणतोय, एवढ्या पावसात पण आणतोय. आणि हे बघू शकता इकडं हे सगळे गाडीवर ठेवून जात आहे इकडं. तर पाहूया काय म्हणतायत ते. तर बघू शकता जात आहे आता साखरी बाजाराला. पाहू शकता हे बघ सगळे बच्चे घेऊन जात आहे. तर गाईस बघू शकता आपली सगळी पावसाची मेंढरं थंडावून गेलेली आहे. बघू शकता छोटे छोटे बच्चे पण पूर्ण पावसामध्ये रात्रभर आखडावून गेलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही हे पहा इकडं पण छोटे छोटे बच्चे मेंढरं सगळे आखडावून गेलेले. बघू शकता हे बघ छोटे छोटे पिल्लं रात्रभर पूर्ण पावसात आखडावून गेलेले. हे बघू शकता कसे बसले लहान लहान छोटेसे पिल्लं. तर गाईस इकडं बाबा वाडा जाडतंय. तर चला जाऊया घरी आपण कसं काय होतंय. तर मग आपलं बाबाचं पण वाडा झाडणं चालतं. तर बाबा तगारी घेऊन खत भरत होता. पाहू शकता आता तिकडं बाबा टाकायला जात आहे. बघू शकता तिकडं बाबा टाकायला जात आहे ते खत भरून मेंढरांचा झाडून वगैरे. ते बाबा तिकडं खत टाकायला जात आहे. ते बघू शकता ते बाबा आता टिकून टाकून परतले. इकडं आपले मेंढरं बघू शकता. इकडं सगळं आपलं हे आपली ताई पण घराला जागा आता हा तंबू द्यायचा आहे तिकडं म्हणून घराला जागा साफ करते आपली ताई. बघू शकता ते बघ पाहू शकता ते पूर्ण घराला जागा करायचं आहे आपल्याला. तंबू द्यायचा आहे नियमन. आता आपलं हे पाल वगैरे आपल्याला तिथं द्यायचं आहे. तर इकडं बघू शकता हे आपला वाडा आहे. तर बाबा इकडं आज खत भरताय. तर पाहू शकता तर बाबा खत भरून तिकडं आता टाकायला जातील. बघू शकता आपले बाबा कसे खत भरतायत. तर पहिलं गाईस तर आपली इकडं छोटी खुशी आहे. तर पाहूया काय म्हणते ती आता. काय सोलत होती हा लसूण. तुला मग काय काम सांगलं होतं काय आहे ते आणतं इकडं.
इकडं आणतं कडे उचलून. हा कडे उचलून इकडं आणतं. हा हा दाखडावून दे मला. ते हे काढ ना मोरून. काय उघडतं उघडतं काय 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 दा कपटी. हा काय याच्या डाळीचा. हा आणि आता कायचा पण राहिलाय. हा खबुटाचा आता कायचा बनतोय पण तरी. हा कुठं कुठे तपकिरा डबा. कुणाचा आहे तो. हा आपला आहे. नाही ना ते त्यांचं आहे वाटतं. हा गावच्याच आहे. आणि गावच्याचा केव्हा आणला होता. हा हा काय करायचे खायचे. काय खाते. आणि नाही रे खायला रंधा ना होईल नाही ना प्रॉप पाऊस आहे ना. हा काय नाही खायचे. ते काय दाखव काय आहे ते बघू दे. हा डकना काय खायचं. काय खायचं नियमन सांग. खिचडी खायची. खिचडी खाते तू. अन काय नाही खाशील. हे नाही खाते. अन काय खाते दाखव बरं. तर पहिले गाईस आमचे पावसाचे असे हाल असतात. तर पाहू शकता तुम्ही अजून जेवण खावण आमचं झालेलं नाही. पूर्ण एकदम पाणी चालू आहे सध्या. तर तो बघू शकता आता इकडं बघा. इकडं पण आमचा आता स्वयंपाक चालू आहे सध्या घरामध्ये. हे बघू शकता इकडं हे काय होत आहे. इकडं भाजी वगैरे बनणं चालू आहे सध्या. तर पाहूया आता आपण. तर पाहूया आता जेवण वगैरे करल्याच्या नंतर मग. पूर्ण पाणी चालू आहे सध्या पण आता. तर चला मग गाईस आता आपण भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. बघू शकता असे आमचे धनगरांचे हाल असतात. सगळं पाण्यातच राहावं लागतं. ऊन पाणी सगळं ऊन आता पावसातच जंगलातच प्रवास आम्हाला करावा असतो. उघड्यावरचा संसार म्हणणं म्हणजे आमचं धनगरी जीवनच तसं असतो. तर चला मग गाईस आपण भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये. तर चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच.